शरीर साक्षात परमेश्वर. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. सर्वत्र ईश्वर. वर म्हटल्याप्रमाणे परमेश्वर हा शब्द उच्चारल्याबरोबर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळे लोक परमेश्वरासंबंधी निरनिराळ्या कल्पना करतात. प्रत्यक्षात मात्र लोक समजतात त्यापेक्षा परमेश्वराचे स्वरूप आगळे आणि वेगळे असे आहे. हा परमेश्वर म्हणजे प्रत्यक्षात सच्चिदानंद स्वरूप चैतन्याचा विराट सागर आहे. म्हणूनच हे चैतन्य विश्वात सर्वत्र वास करून आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. भगवद्गीतेत या चैतन्याला ईश्वर असे म्हटले आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृदेषु जूर्न तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. थोडक्यात सर्व भूतमात्रात ईश्वर वास करतो, म्हणजे चैतन्य वास करते. वर म्हटल्याप्रमाणे चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळे व जाणीव हे त्याचे रूप असल्यामुळे हे चैतन्य सतत स्फुरद्रूप असते. याचाच भावार्थ असा की हे चैतन्य व्यक्त होण्यासाठी, सगुण होण्यासाठी, साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असते. म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपाने व्यक्त होते, प्रकट होते, सगुण साकार होते. इतकेच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीजरूपाने वास करून राहते. हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीशी होते व अंकुर रूपाने जमिनीच्या वर उगवते, व्यक्त होते. पुढे याच अंकुराचे रूपांतर वृद्धांमध्ये होते. अशा प्रकारे पेरलेल्या कोळीचे मोठ्या वृक्षात परिवर्तन होते व ते विविध स्वरूपात म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पाने, मोहर व आंबे या सर्व प्रकाराने बहरून येते. याच आंब्याच्या झाडावर 3000 आंबे आले तर प्रत्येक आंब्यात कोय असलेली दिसून येईल. म्हणजे जी फक्त एक कोय जमिनीत पेरलेली होती ती विविध रूपात म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पाने, मोहर, आंबे या सर्व रूपाने ती विस्तारित झाली व पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपाने वास करून राहिली. असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खून बाणली ऐसी. थोडक्यात सच्चिदानंद स्वरूप चैतन्य विश्वरूपाने विविध रूपात प्रकट होते व सर्व भूतमात्रात बीजरूपाने वास करून राहते. म्हणूनच भगवंताने गीतेत सांगितले आहे, बीजमा सर्वभूताना विद्धी पार्थ सनातनम. तेच ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. विश्वात सर्वत्र परमेश्वर वास करतो. हा प्रज्ञावंत ज्ञानी भक्तांचा सिद्धांत निसर्ग रक्षण व पर्यावरण संरक्षण या विषयांच्या संदर्भात किती महत्त्वाचा ठरतो हे वाचकांच्या ध्यानात येईल. आता येथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की जे चैतन्य विश्वरूपाने प्रकट झाले त्याच विश्वाचा आपले मानवी शरीर हा एक अविभाज्य भाग आहे. इतकेच नव्हे तर ते चैतन्य बीजरूपाने मानवी शरीरात वास करून राहते. हेच
निरनिराळ्या शब्दात सांगायचे म्हणजे अव्यक्त, अदृश्य, अरूप, निर्गुण, निराकार असे हे चैतन्य मानवी शरीर या रूपात व्यक्त, दृश्य, सगुण, साकार अशा स्वरूपात प्रकट झाले. ज्याप्रमाणे पाणी लहर रूपाने प्रकट होते व ती लहर अंतर्बाह्य पाणी स्वरूप असते, त्याप्रमाणे चैतन्य मानवी शरीर रूपाने साकार झाले असून ते अंतबाह्य चैतन्य रूप आहे. असे हे शरीर साक्षात परमेश्वर आहे. जीवनविद्येचा हा मौल्यवान सिद्धांत अधिक स्पष्ट करणे इष्ट वाटते. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवनविद्या.